करण्या बनलो मी तुमचाच दास, बनलो मी तुमचाच दास, धडकतो माझ्या या हृदया मधला तुमच्यामुळे हा श्वास, तुमच्यामुळे हा श्वास, माया ही तुमची, प्रेम हे तुमचे अपार, माया ही तुमची, प्रेम हे तुमचं अपार, मुजरा हा मानाचा कर्माचा रसिका स्वीकार, मुजरा हा मानाचा कर्माचा रसिका स्वीकार, मुजरा हा मानाचा कर्माचा रसिका स्वीकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 14 विद्या आणि 64 कलेचा विधाता श्री विघ्नहर्ता बाप्पा गणराया, या गणरायाच्या चरणी वंदन करून माझी कुलदैवता आई महालक्ष्मी माता, ग्रामदेवता श्री लक्ष्मी पल्लीनाथ, आई रंगदेवता श्री देवनटेश्वराच्या चरणी वंदन करून अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ यांना त्रिवार वंदन करून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा माझा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या पावन भूमीतील ही पावन लोककला म्हणजेच आपला कलगीतुरा, आणि या कलगीतुऱ्यामध्ये ही कला सादर करत असताना माझे गुरुवर्य लोकशाहीर दत्ताजी गराटे निर्मित ही माझी शाखा साई शता नृत्य कला पथक मुक्काम पाथरट पोस्ट पाली तालुका जिल्हा रत्नागिरी, ही माझी निर्मित शाखा सोमेश्वर नृत्य कला पथक तालुका गुहागर आगरेवाडी, तुरेवाले शाहीर सुशांत गराटे आणि मंडळींचा माझ्या जमलेल्या तमाम कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं ज्याने आयोजन केलेलं आहे सुंदर साहेबांच्या संकल्पनेतून आणि श्री अभिअनिल कला मंच या संपूर्ण टीमच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात कलावंत वर्ग, शाहीर वर्ग, वस्ताद वर्ग, गुरुजन वर्ग उपस्थित आहेत आणि माझ्या सर्व मित्र परिवार उपस्थित आहे. त्यामध्ये तुरेवाले शाहीर आमच्या घराण्यातील सुनील बुवा लोगडे, त्याचप्रमाणे वरदान वाघजाई नाट्य नमन मंडळ माभळे जाधववाडी, ज्या नमन मंडळानं गेल्या 2 वर्षामध्ये शाहीर सुशांत गराटेला मोठं नाव दिलं, त्या मंडळाचे सर्व शिलेदार आहेत ना? आहेत काय? एकदा बोला, आहेत काय? आहेत ना? हां उपस्थित आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक श्री संदीप सावंत माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. एक उत्कृष्ट चित्रकार अर्जुनजी माचुले सर, सपना मायंगडे, त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर तुषार पंदेरे, शाहीर भरत गाणेकर, सूर्यकांतजी चव्हाण माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शाहीर सचिन धुमक कोकण रत्नागिरी नमन मंडळाचे, कोकण रत्नागिरी नमन मंडळाचे या ठिकाणी सभासद उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मधुसूदन साळवी साहेब उपस्थित आहेत. भरत गावडे, सचिन पानगले शाहीर उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर शुभम माटलभुवांचे वडील आहेत. आमचा ढोलकीपटू शुभम गांगरकर आहे. ग्रामदेवता नाट्य नमन मंडळाचे सर्व सभासद आहेत. त्याचप्रमाणे सागर नावले, आमचे बंधू निलेशजी गोताड, गोपाळजी करंडे, त्याचप्रमाणे शक्तिवाले शाहीर वेदांत जाधव, संकेत दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संतोष कोलापटे,
राजेश शिबे माऊली, त्याचप्रमाणे या हॉलचे आयोजक आहेत दत्ताराम वेल्ले, त्याचप्रमाणे अजय भाईजे माझा मित्र उपस्थित आहे, आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बलराम तांबे उपस्थित आहेत, संजय जोशीबुवा उपस्थित आहेत, अक्षय वेलवणकर माझा मित्र उपस्थित आहे, विश्वास जोईल, सूरज खताते, रणजित वने, त्याचप्रमाणे ही आज जी शाखा नाचवतो आहे ते माझ्या घराण्यातील विनोद कावडे बुवा, त्याचप्रमाणे सुहासदादा आगरे उपस्थित आहेत आणि खरोखर 100 ते 150 लोकांचे मेसेज येऊन गेलेत बुवांना शुभेच्छांसाठी. राजापूर, लांजा, साखरपा, देवरुख, सावर्डे, खेड, महाड, अगदी अलिबाग सर्व ज्या मित्रपरिवारांनी भरभरून मला जे प्रेम दिलंय त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी सगळ्यांना चुकून कोणाचं नाव राहून गेलं असेल तर कृपया माफ करा, कारण वेळ कमी आहे, कारण आयोजकांची तलवार कुठं आहे, आयोजक तलवार घेऊनच आहेत तिकडं, कारण बुवा आहे नवा त्याला दिला नाही 10 मिनिटं, पण मला नाही देणार, म्हणून या ठिकाणी सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करतो. चुकून कोणाचं नाव राहून गेलं असेल तर वेळेअभावी माफ करा. आणि या ठिकाणी माझा आवाज आपल्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवतोय तो माझा पप्प्या दादा, त्यालाही शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे मला वाद्यवृंद म्हणून साथ करतायत BSSची सगळी टीम, साहिल आहे, वेदांत आहे, विरुद्ध आहे आणि विशाल आहे, या सर्वांना घेऊन आजची सेवा सादर करतोय. खास गावावरून माझे बंधुराज आलेले आहेत, त्याचप्रमाणे आमचा अवधूत आहे, बरीचशी कोरस मंडळी आहे, वाडीतले सर्व गावावरून आलेले आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. अरे मला पण यांच्यासारखं मध्ये विसराय होत. आणि आजच्या कार्यक्रमाचे गोड गळ्याचे गायक, युवकांच्या गळ्यातला ताई आणि कोकणात अगदी जवळजवळ 72 शो बुवांनी नमन असे केलेले आहेत, असा नामवंत गायक आणि कीर्तिवंत बुवा शुभा माटल यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. बघा म्हणायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे आजच्या गर्दीमध्ये सागर नावले, त्याचप्रमाणे आमचे बंधू आणि आमचे कोकणातले गुरु ठाकूर ज्यांना म्हटलं जातं ते आमचे गोपालजी करंडे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या कुडतडकर काकी आहेत उपस्थित, यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि महत्त्वाचा मुद्दा, ज्यांच्यामुळं हा गराटे बुवा नावा रूपाला आला, बरोबर ना, तो माझा अख्ख्या कोकणातला युट्यूबर खास गावावरनं श्याम शितप आलेला, बरोबर ना. बरीचशी मंडळी आलेली आहे आणि माझा सगळ्यात लाडका हे चंदन, तुला त्रिवार वंदन करून वारीला सुरुवात करतो. सगळ्या आणि माझे अनिल कला मंचाचे सर्व सभासद खूप मेहनत घेतली पावसातनं, पण बरोबर ना, पावसातनं खूप मेहनत घेतलेली आहे. तर सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो.
प्रेमामुळे तुमच्या रसिका, प्रेमामुळे तुमच्या रसिका आज माझे फुलले तसूर करता सादर ही लोककला अभिमानान भरतो याऊर जमलाई जनसागर हा सारा जमलाई जनसागर हा सारा आलाय मायेचा पूर म्हणून मानाचा मुजरा शुभारंभाला मी करतो जोडून मी करतो जोडून आज मन माझं आलंय भरून सांगतो या रंगभूमी स्मरून आज मन माझं आलंय भरून सांगतो या रंगभूमी स्मरून तुमच्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही तुमच्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी माय या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी माय या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी माय लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी बालपण गेलं माझं याच हो कलेत तेव्हापासून जुळलं तुमचं आमचं नात तेव्हापासून जुळलं तुमचं हो करण्या सेवा मी झटलो दिन रात सदैव होता पाठीवर गुरूंचा हात सदैव होता पाठीवर गुरूंचा हात सदैव होता पाठीवर गुरूंचा हात झालो गर्दीत या शाहीर खरा अभिमानानं हा मिरवितो तुरा झालो गर्दीत या शाहीर खरा अभिमानानं हा मिरवितो तुरा तुमच्यामुळे जगण्याला खरा अर्थ आहे तुमच्यामुळे जगण्याला खरा अर्थ आहे या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी माय 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 पाहून तुम्हाला मी हरवून गेलो भवसागरी या ज्ञान गंगेत न्हालो भवसागरी या ज्ञान ओ लोकशाहिराचा एकलव्य शिष्य झालो कोकणाच्या मातीत या नावावर रुपालो जपतो कलेचा या गोड वारसा समाजाचा या बनून आरसा जपतो कलेचा या गोड वारसा समाजाचा या बनून आरसा तुमच्या वाणी प्रेम कुठं मिळणार नाही तुमच्या वाणी प्रेम कुठं मिळणार नाही या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी
लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी मन. लोककलेच्या दरबारी तुझा रसिका माझी मन. लोककलेच्या दरबारी तुझा रसिका माझी मन. आज मन माझं आलंय भरून सांगतो या रंगभूमी स्मरून. आज मन माझं आलंय भरून सांगतो या रंगभूमी स्मरून. तुमच्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही. तुमच्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही. या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी मन. या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी मन. या लोक लोककलेच्या दरबारी तुझा रसिका माझी मन. लोककलेच्या दरबारी तुझा रसिका माझी मन. लोककलेच्या दरबारी तुझा रसिका माझी मन. या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी मन. बोला श्री गणपती गजानन. गावदेवी जागे लोकशाहीर दत्ताजी गराटे अखंड हरदाश्वरीचा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की गणपती बाप्पा मोरया. हॅलो हॅलो. या ठिकाणी स्तवन झालंय. बुवांना इंस्टाग्रामवरची पोस्ट दिसली माझी. बरोबर बरोबर. चिपळुणात गेलेलो पण काल 5,000चं बक्षीस नाही दिसलं बुवांना स्टेटसला माझ्या. बुवा हा माझा स्टेटस आहे. शुभम माटल तुझ्या हात फाटल ना अशी. हा कारण कारण बुवा म्हणतो बुवा गारटलेलं आहे. शुभम माटल बरोबर म्हणतात बारी करताना काय काय म्हणाला माझी जिरली म्हणाला. बुवा बघा या ठिकाणी वरदान वागजाई नाट्य नमन मंडळ माफळे जाधववाडी फौजदार जवळ यांच्याकडून खास शाहीर सुशांत गराटे यांच्या आवाजासाठी 5,001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. साई शता नृत्य कला पथक त्यांचे सदस्य ऋणी आहोत. हे बुवा सुशांत गराटेन हे कमवलं. तुम्ही सगळं सोडून रस्त्यावर आले वायास बोलायला करू नका मला. पण त्या माबळेवाल्यांच्या माबळे गावात 2 वर्ष फक्त नमन करतोय बुवा. माझ्या गावात जेवढा मला मान नाही सन्मान नाही ना तेवढा त्या माबळे गावात आहे. आणि आज बुवांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे काजरेकर एजन्सीचे मालक आणि काजरेकर वडापावचे मालक गणराज काजरेकर यांच्याकडून खास गावावरून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शिवभक्त कोकण नमन मंडळाची मावशी ज्यांनी सुंदर असं नमन आहे आमचे
निलेशजी किंजळकर यांच्याकडून खास सुशांत गराटेंसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स माझा मित्र सुजित शिंदे नाकरेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे निलेश गोताड अनिकेत गोताड 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे जिवलक फॅमिली हॅशटॅग जिवलक फॅमिली 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणणं आहे की लागले राधेला या वेळ फरमाईश झाली पाहिजे. त्याचप्रमाणे सागर गांगरकर 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे मित्र रणजित वने 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे पखवाज वादक दीपेश महाडेश्वर आमचा बंधू या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही शाहीर मानाचा मुजरा करतो. विरार यांच्याकडून 201 रुपये. त्याचप्रमाणे आमचा सुशांतदादांचा बिग फॅन मोहन माधव यांच्या माध्यमातून माझा भाऊ आहे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कदमवाडीचे आधारस्तंभ अशोक कदम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. सुशांत कदम तुषार कदम शाखा अध्यक्ष मनसे खेड धामणी कदमवाडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य वडिलांच्या नंतर ज्यांनी मला खरोखर मनापासून प्रेम दिलं आणि वडिलांची छत्रछाया धरली ते आमचे दिनेश काका कुडतडकर यांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. आता विषय BSS टीमचा आहे ना, विषय यांचा. गावावरनं बुवा म्हणतात स्वतःची टीम सोडून स्वतःची वाद्यवृंद सोडून बुवानी ह्यांना सांगितलं, बुवा परवापर्यंत लय शाहिरानी पाऊस ये रे ये पावसा शिव झाला येडा पिसा लय गण म्हटलं नाही आणि पाऊस एवढा जोरात झाला ना की मे महिन्यात पेरलेली दाढ आता लावणीच झाली आहे आणि सगळं फॉर लावणीच आहे. तर म्हणतात तुझी तू काय करायची ती कर, आम्हाला टाईम नाही बुवा, कारण माझी पोरं ही पैशाच्या मागं फिरणारी नाहीत आणि ही सगळी माझ्या घरातले आहेत रे. साहिल बिल हे माझ्या घरातले. तुम्ही सांगू नका ही टीम वापरली ती टीम वापरली, तुमची घेऊन तुम्हाला काय लाल करायची ती करा. कसा गण देतोय बघा. बुवाच्या स्तवनाची कटिंग नको ना. कायदा भीमाचा फोटो गांधीचा शोभून दिसतो कानोटावर नको ना. हा बुवाचं टायटल दे. बुवाचं टायटल कुठं आहे? नको चंद्र तारे. 5 नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावला मी सपनात यावे, नजरेत तुझिया स्वतःला पाहावे. जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना. माझा होशील ना, माझा होशील ना. आजची रात्र ही बुवा तुमच्यासाठीच आहे. म्हणून आज बुवा नवीन आहे. तुझा मी होणार ना, तुझा मी होणार ना. बुवांची कटिंग पण आहे पण वेळ कमी आहे. रात छोटी आणि सोंगाले तशी गत झाली. म्हणून या ठिकाणी कार्यक्रम गणाला सुरुवात करतोय. आणि बुवांचा गण सुंदर चाल होती बुवा गणाची, बरोबर ना. बुवा काय म्हणतात? देण्या दर्शन कधी येशील श्री गणा, बरोबर ना. आणि बुवा म्हणाले की मुंबईकरांच्या मनाला आस लागलेली आहे
की कधी तू येणार हा आणि कधी दर्शन देणार, बरोबर ना? पण मुंबईकरांचे आस लागले. गावाला काय लोक नुसती कुर्ल्याच पकडीत नाही हा. गावाला बुवा नुसती लोक कुर्ल्याच नाही पकडीत, त्यांना पण आस लागलेली आहे. म्हणून या ठिकाणी गण कसा घेतोय बुवा बघा. या ठिकाणी बुवा बुवा एकदा लक्षात ठेवा, चप्पल घासून बनवलेली ओळख, चप्पल शाण्याला शब्दाचा मारा, चप्पल घासून बनवलेली ओळख आणि चप्पल चाटून बनवलेली ओळख याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. कसं चांगल्या बोले हा, ही तुमची आहे बुवा, ही तुमची. साठेगिरी गराटे बुवाला करायची सवय नाही, कारण वडिलांनी 45, सुशांत गराटेंनी त्यांच्या मागं 3, 48 झाले. अजून 2 वर्ष झाली ना 50 होतील. कोण शाहीर नाही कोकणातला बुवा, 50 वर्षाच्या लोक गेले. एक माझे तुषार बंदेरे सोडले तर हा. म्हणून हा ब्रँड आहे. आणि गराटे बुवा गराटला आणि ह्याव झाला त्याव झाला, गाण्याला सुरुवात करतो बघा काय म्हणतोय. मनात या रूप तुझे भरलेले आहे, ही सारी दुनिया तुझ्याकडे आशेने पाहे. तुझ्या चरणाशी सुख सारे दडलेले आहे आणि तुझ्याच मुळे देवा हे जीवन माझे घडलेले आहे. आठवण काढू तुझी गणेशा रोज सांग किती, होऊन स्वार येना लवकर मृषकावरती. आणि मग काय झालं, गणा तुझ गोजीर रूप पहाया, ही आतुरली धरती. गणा तुझ गोजीर रूप पहाया, आतुरली धरती. कारण 14 सप्टेंबरला तो विघ्नहर्ता या जगाचा मालक प्रत्येकाच्या घराघरामध्ये येणार आणि प्रत्येकाच्या मनाला आस लागलेली आहे. तशीच ही धरती माझी हिरवी शालू नेसून तुझ्यासाठी सज्ज झालेली आणि आतुरतेने वाट बघते. म्हणायचे काय, गणा तुझ गोजीर रूप पहाया, आतुरली धरती. आठवण काढू तुझी गणेशा रोज सांग किती, होऊन स्वार येना लवकर मृषकावरती. गण तुझ गोजीर रूप पहाया, आतुरली धरती. गण तुझ गोजीर रूप पहाया, आतुरली धरती. गण तुझ गोजीर रूप पहाया, आतुरली धरती. गण तुझ गोजीर रूप पहाया, आतुरली धरती.
सुंदर हे एकदंता मनाला तुझीच या माया बिकट विनायक म्हणती तुझला सिंदूर जडित ही काया सिंदूर जडित ही काया सिंदूर जडित ही काया हो देवांचा तू देव मोरया आळवितोस भेटाया स्वर्गाचेही सुख मिळते तुझ्याच पायी गणराया तुझ्याच पायी गणराया तुझ्याच पायी गणराया डोळे लागले वाटेवरती कधी दिस हे सरती डोळे लागले वाटेवरती कधी दिस हे सरती गण तुझ गोजीर रूप पहाया आतुरली धरती गण तुझ गोजीर रूप पहाया आतुरली धरती गण तुझ गोजीर रूप पाया आतुरली धरती गण तुझ गोजीर रूप पाया आतुरली धरती या ठिकाणी शाहीर सागर नावले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शनिवार दिनांक 12 जुलै रोजी पानबुडी आयोजित कलगीतुऱ्याचा सामना शाहीर योगेश घाणेकर विरुद्ध सागर नावले या कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे टीम सचिन चाहते परिवार आयोजित कलगीतुऱ्याचा जंगी सामना कलगीवाले शाहीर विनेश वाजे विरुद्ध तुरेवाले शाहीर आमचे बंधू सचिन धुमक यांच्यामध्ये रविवार दिनांक 5 जुलै 2026 रंगमंच याच रंगमंचावरती आहे. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शाहीर सुनील लोगडे खास गावावरून आलेले आहेत. बुवांच्या आवाजासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे चाहते मोरे बुवांचे प्रस्तुत युवा शाहीर अतुल कदम सुनील कदम निर्मित समाजसेवक जयंतदादा चव्हाण सुधाकर सुर्वे आयोजित कलगीतुरा नाचाचा जंगी सामना शाहीर आमचे संदीप मोरे बुवा विरुद्ध देवेंद्र जीवन 17 जुलै 2026 गडकरी रंगायत ठाणे या ठिकाणी आहे. सिनेसृष्टीतील हास्य कलाकारांची या कार्यक्रमाला उपस्थित आहे. 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी करूया सुरुवात. गारडला करू आता करू गरम. चंदन दर्डे यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. हे पोरांनो सिट डाऊन रे असा. आता बघा बुवा गवळणी काय म्हणाले ना तुम्हाला जास्त काय सांगत नाही पण बुवान पण नमाना केला मी पण लई नमाना केली बरोबर ना. घेऊया दादा घेऊया. हा पहाटेला कोंबड्याची किलबिल सुरू झाली. पहाटेला पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. कोंबड्याच्या आरोळीनं सारं गोकुळ गाव जाग झालं. गायींच्या धारा काढून गोकुळच्या गवळणी थाट माट करून मथुरेच्या बाजारी निघाल्या. कशा अशा आणि जरी गुंतलो मी वचनात तरी साथ तुझी सोडणार नाही. काय म्हणतोय?
जरी गुंतलो मी वचनात तरी साथ तुझी सोडणार नाही. हृदयात जपले तुला तू दिसते मला ठाई ठाई. ही मधुर मुरली छेडितो मी राधे तुझ्याच पायी. ही प्रीत कान्हाची तुझ्यावरची कधीच कमी होणार नाही. आणि त्या ठिकाणी बुवानी मला विषय दिलेला आहे की श्रीकृष्ण राधेला फसवून का गेला, बरोबर ना बुवा? माझी गवळण नव्हते मध्ये तो विषय. तूने प्रीत जो मुझसे जोड़ी मैंने लोक लाज सब छोड़ी. तूने प्रीत जो मुझसे जोड़ी मैंने लोक लाज सब छोड़ी. प्यार में तेरे पागल हुई रे, प्यार में तेरे पागल हुई. म्हणून आजच्या कार्यक्रमाचा बुवा गवळण कशी आहे बघा. आज सवाल करतो भारी तुला गवळ्याच्या ग पोरी. तू ग अनयाची ही नारी का बसला मनात हा गिरीधारी. गोष्ट नाही सखे ही बरी, गोष्ट नाही सखे ही बरी. हो संसाराच्या तोडून गाठी लागली का हरीच्या पाठी. संसाराच्या तोडून गाठी लागली का हरीच्या पाठी. रीत प्रेमाची कुठाली खरी, रीत प्रेमाची कुठाली खरी. आज सवाल करतो भारी तुला मी गवळ्याच्या ग नारी. आज सवाल करतो भारी तुला मी गवळ्याच्या ग पोरी. तू ग अनयाची ही नारी का बसला मनात हा गिरीधारी. गोष्ट नाही सखे ही बरी, गोष्ट नाही सखे ही बरी. संसाराच्या तोडून गाठी लागली कहरीच्या पाठी. संसाराच्या तोडून गाठी लागली कहरीच्या पाठी. रीत प्रेमाची कुठली खरी. हो आज सवाल करतो भारी तुला मी गवळ्याच्या ग नारी. आज सवाल करतो भारी तुला मी गवळ्याच्या ग नारी. मुरली तुझी ग सुदबुद हरली. सांग चढली कशी गाली लाली. चढली कशी लाली लाली, सांग चढली कशी लाली लाली. हो कुंजवनिया पाहुनी हावन माळी. राधे मनोमनी का ग झुरली. जाता यमुनेच्या काठी
तुझ्या नाव हरीचे ओटी सात यमुनेच्या काठी तुझे नाव हरीचे ओटी नाही परवा जगाची करी हो नाही परवा जगाची करी आज सवाल करतो भारी तुला मी गवड्याच्या ग पोरी तू ग अन्याची ही नारी का बसला मनात हा गिरीधारी आज सवाल करतो भारी तुला मी गवळ्याच्या ग पोरी तू आणि याची नारी का बसला मनात हा गिरधारी साध शृंगारात काग तू नटून येते रोज पाहण्यासारख्या गिरीधारी पाहण्यासारखा गिरधारी रोज पाहण्यासारखा गिरधारी विसरून भान जवळ येते प्रेमान लाज नाही काग तुझ्या अंतरी तुझ्या नावाने ही सारी हिणवी ते गोकुळ नगरी तुझ्या नावाने ही सारी हिणवी ते गोकुळ नगरी तरी धरते काग मज लावरी हो तरी धरते काग मज लावरी याची गणारी का बसला मनात हा गिरीधारी आज सवाल करतो भारी तुला मी गवळ्याच्या ग पोरी सवाल करतो भारी तुला गवळ्याच्या ग पोरी आणि याची नारी का बसला मनात हा गिरधारी गोष्ट नाही सके ही बरी गोष्ट नाही सके ही बरी हो संसाराच्या तोडून गाठी लागली कहरीच्या पाठी संसाराच्या तोडून गाठी लागली कहरीच्या पाठी प्रीत प्रेमाची कुटाली करी हो प्रीत प्रेमाची कुटाली करी या ठिकाणी वेळ कमी आहे म्हणून आपल्या सर्वांसाठी थोडासा शॉर्टकटमध्ये कार्यक्रम करतोय कारण मुंबई रंगमंच आहे मुंबई रंगमंच आहे त्यामुळं वेळ खूप कमी आहे या ठिकाणी गाव तुरळ अजय भाजे 201 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे लक्ष्मी माता नाथमंदिर आयोजित राजेश निकम विरुद्ध भावेश बोलिये 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ल्यामध्ये हा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरीत पारंपरिक कोकणी जागडी नृत्य डबलबारी जंगी सामना पारंपरिक सोंगी जागडी कलगीवाले शाहीर सुयोग हुमणे आणि तुरेवाले शाहीर काशीराम शिवगण स्थळ छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर दिनांक 17 जुलै 2026 या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे गावाकडचे युट्यूबर्स माझा भाऊ वैभव कोकणकर वैभव सागवेकर पंडितांचा महाराजा सागर पंडित मी कोकणी साहिल कांबळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी अच्छा बारीचा विषय बुवांनी मला दिलेला आहे माझा विषय लेखी स्वरूपात बुवांना दिलेला आहे पण आपल्या सर्वांसाठी कारण या विषयाला माझ्या हे 14वं वर्ष चालू झालं आणि आजपर्यंत कोणीही कलगीवाल्यांनी या विषयाला तोड दिलेली नाही आहे म्हणून आपल्या सर्वांसाठी हा विषय सांगतो श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्षे गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करीत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्यांचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट कोणते बुवा प्रश्न ज्या ग्रंथाधारे दिलेला आहे त्या ग्रंथाधारे उत्तर आल्यास नक्कीच पटवून घेऊ प्रश्न करते तुरेवले शाहीर गुरुवर्य कैलासवासी माझे दत्ताजी गराटे बुवा आणि शाहीर सुशांत गराटे या ठिकाणी बुवांचा विषय सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवांना स्फूर्ती येईना तेव्हा ते कोणत्या देवतेला शरण गेले व त्याला बुद्धी देऊन कोणी उपदेश केला टीप अध्याय 6 ओवी 42-44 वरील कथानक पटवा मिळती जुळती कथा मान्य करणार नाही प्रश्न करते गुरुवारी डॉक्टर सूर्यकांतची चव्हाण आहेत आणि
बऱ्याच शाहिरांबरोबर यांच्या शाखेमध्ये कार्यक्रम झालेले आहे. वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं देण्याचा प्रयत्न ह्या गराटे बुवाने सुद्धा केलेला आहे. पण बुवानी प्रत्येक वेळेला पटवून नाही घेतला. आज बुवा नवीन आहे म्हणून जास्त काय देत नाही. पण बुवा एकदा पोरं फिरव फक्त. त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे तेजस पेंढारी मावळे जाधववाडी यांना ही शायरी मना समुद्रा करतो. बुवांचा विषय घ्या. बुवांची गवळणची काय कटिंग देत नाही. खूप वेळ झाले 10:30 व्हायला आले. या ठिकाणी बुवांचा विषय आणि बुवांनी प्रश्नपत्र दिलं. माझा महादेव मोठा जाती त्याची अर्धांगिनी पार्वती तीच यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नांदती. पहिल्यांदाच बुवाची वारी. पहिल्यांदाच वारी आणि बुवा काय म्हणून गेला बघितलं ना. म्हणून बुवाचा विषय काय. आमचा प्रश्न नाही हा नवा या अकलेची तुम्ही दवा जर का तुमची काढली नाही हवा तर नाव माझं नाही सांगणार वाटल बुवा. बघा आता विषय बघा. तुझ्या प्रश्नाची हाय हवा पण आहेस तूर नवा. तुझ्या प्रश्नाची हाय हवा पण आहेस तूर नवा. माझे उडवता धुवा माझा उडवता धुवा तुझी हातभर फाटल माटल बुवा. ए वर कोण आहे का रे. वर कोण आहे काय. माझा उडवता धुवा तुझी काय फाटल तुझी हातभर फाटल माटल बुवा. म्हणून बुवांना काय जास्त देत नाही. एक विषय घेतो फक्त. कारण सगळं बुवा मागत सगळं राहिलं. माझं पण बुवा सगळं राहिलं कारण वेळ खूप कमी आहे आणि दुसऱ्या बाऱ्या पण करायच्या. दुसऱ्या बारीत तुम्हाला देणार बरोबर देणार. म्हणून कारण बुवा नवीन असला तरी मी नवीन नाही बरोबर ना. म्हणून एक चांगला विषय देतो. ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का संगम है. म्हणून कम विना तुला दोन घास तुझ्या जीवात भरलाय श्वास. बघा मुंबईमध्ये ही जी आपली मायभूमी आहे मुंबई महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. पण आज आपल्याच महाराष्ट्रात आपण चोरासारखं फिरतोय बरोबर ना. UP बिहारवाले बिंदास येऊन फिरतायत. म्हणून ती माझी मराठी मातृभाषा आपल्या सगळ्यांना काय विनवणी करते माझ्या गीतात नाही का. कम विना तुला दोन घास तुझ्या जीवात भरलाय श्वास आता होतोय माझा ऱ्हास तुला दिसत नाही का हा त्रास विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला.
कोकणातला मला सांगा, कोकणातला एक माणूस असा नसेल ज्याला मी 1 करोड रुपये दिले आणि त्याला सांगितलं UP बिहारमध्ये जाऊन राहा, आयुष्यात परत कधी कोकणात यायचं नाही. कोण राहील काय? एवढा समृद्ध माझा कोकण आहे, बरोबर ना? पण आज काय झालंय? ज्या मराठी शाळेतनं लोक मोठी झाली आणि आज इंग्लिश मिडियमच्या पोरांची फी भरताय, एवढी बेकार परिस्थिती आपली आलेली आहे, बरोबर ना? म्हणून विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला. मीच शिकविले देण्या तुझला आदर आणि सन्मान, म्हणून फिरतोस सुटा बुटात जगी ताट मानेन. काय पिढीला देणार पुढच्या तू संस्कारांचं धन, ही उसनी माय घरात पाहून तुटत रे माझ मन. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. कमविना तुला 2 घास, एकाची बात भरलाय श्वास, आता होतोय माझा ऱ्हास, तुला दिसत नाही का त्रास. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. या ठिकाणी पाटील बुवा दुसऱ्या बारीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. जास्त जरा बारी लांबली, पण एक गोष्ट सांगू काय? एक गोष्ट सांगू. एक होता सांगू आणि एक होता नको सांगू. सांगू चढला झाडावर, खाली कोण राहिला? खाली कोण राहिला? नको सांगू ना. आता नाही सांगितलं, नाही तर घराटे बुवा तिकडे तलवार घेऊन उभे आहेत. या ठिकाणी पहिल्या बारीशी रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा हा सामना